नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। या ठिकाणी आपला 216 या जातीची लागवड करायची आहे। या ठिकाणी आपण पॅकिंगचं बियाणं घेतलं आहे व या ठिकाणी आपल्याला भेंडी लागवड करायची आहे। या ठिकाणी आपली सरी बी पाडणं चालू आहे 2.5 फुटावर। या ठिकाणी आपण जाणून घेऊया पॅकिंगच्या बियाण्याचं जीवाणू संवर्धक खताचा कसा वापर करायचा आहे व त्याचे काय काय फायदे आहे। या ठिकाणी आपण 216 आडवांटा या कंपनीचं पॅकिंगचं बियाणं आणलं आहे। या ठिकाणी आपण पावशेर बियाणं टोपल्यामध्ये काढून घेतलं आहे। आपल्या या ठिकाणी याची बीज प्रक्रिया करायची आहे जीवाणू संवर्धक खताची। त्याचे अनेक फायदे आहे। या ठिकाणी आपण महाबीजचं महाजैविक आणलं आहे। त्याचं 1 किलोसाठी प्रमाण आहे 20 ml। या ठिकाणी आपल्या बियाण्याची रासायनिक बीज प्रक्रिया होईल, त्यामुळे आपलं याचं प्रमाण डबल घ्यायचं आहे। याचं प्रमाण 10 ते 20 ml 1 किलोसाठी आहे। तर आपला या ठिकाणी पावशेर बियाला आपण 5 ml घेणार आहोत। पण या ठिकाणी आपलं जे बियाणे आहे त्याची या ठिकाणी रासायनिक बीज प्रक्रिया करला आहे, ते बियाणं पॅकिंगचं असल्यामुळं, त्यामुळे आपलं या ठिकाणी हे 10 ml आपल्याला वापरायचं आहे। यामध्ये कोणते कोणते 3 घटक आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, PSB आहे, परत KMB आहेत। याचे अनेक फायदे आहे। या व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण याची काय काय फायदे आहे। सुरुवातीला आपण याची जीवाणू संवर्धक खताची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे। आपण या ठिकाणी 10 mlचं झाकण घेतलं आहे। या बीज प्रक्रियेचे काय फायदे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू। यामध्ये जो महाजैविकचं ॲझोटोबॅक्टर आहे, त्यामुळे जे हवेतील आपलं नत्र आहे 78% ते नत्र शोषून घेण्याचं काम करतं व पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं। व त्यानंतर जो आपला यामध्ये PSB घटक आहे, हा PSB जो घटक आहे तो जमिनीतलं जे PSB जे स्फुरद आहे ते पिकाला मिळवून देण्याचं काम हे PSB करतं। व जो दुसरा शेवटचा घटक आहे KMB, जे आपलं जमिनीमध्ये पोटॅश आहे त्याची उपलब्धता करून देण्याचं काम आपल्या या पिकाला करतं। व यामुळे काय होतं, आपलं जे एकूण उत्पन्न आहे ते बी वाढतं। जवळजवळ आपलं 15 ते 25% एकूण उत्पन्न वाढतं। व जे आपलं पीक आहे, पिकाची सुरुवातीची जी रोगावस्था आहे त्या ठिकाणी आपलं पीक रोगाला बळी पडत नाही व आपलं पीक असं निरोगी राहतं, त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते। व यामुळं काय होतं, आपल्या जमिनीची सुपीकता सुधारते, आपली जमीन सुपीक बनते व जमिनीचा पोत सुधारतो व पर्यावरणपूरक असून याला पर्यावरणाचा कुठलाही याच्यामुळे ऱ्हास होत नाही। त्यानंतर असे अनेक फायदे या जीवाणू खताचे आहे। यामध्ये 3 घटक आहे महाजैविकचं, आणि हे 1 लिटर आपल्याला 240 ते 250 रुपयाला मिळून जातं। आणि हे आपण वर्षभर याचा आपण वापर करू शकतो, कारण की आपण हे मक्का, ज्वारी, गहूला याचा वापर करू शकतो। 1 लिटर आपण जर आणून घेतलं की वर्षभर आपण याचा वापर करतो। फक्त याला आपलं उन्हामध्ये ठेवायचं नाही व त्यानंतर याचा आपला सावलीमध्ये कोरड्या ठिकाणी ठेवायचं। याचे असे अनेक फायदे आहे। तुम्ही बी अशी याची बीज प्रक्रिया करा व आपलं उत्पन्न वाढवा। यामुळे आपलं पिकाची वाढ बी जोमानं होती। यामध्ये आपलं एक काळजी घ्यायची आहे की ही जी आपण बीज प्रक्रिया केली आहे याची आपल्याला कोरड्यात लागवड करायची नाही व त्यानंतर याला आपलं काय करायचं, सावलीत सुकू द्यायचं 10 ते 15 मिनटं, लगेच आपली लागवड करून घ्यायची आहे। पण आपली जमीन चांगली ओली पाहिजे, जेणेकरून आपले हे जीवाणू आहे याच्यामध्ये जीवाणू असते, जसे दह्यामध्ये जीवाणू असते का तशा प्रकारे याच्यामध्ये जीवाणू असते, ते जीवाणू आपले मरणार नाही, त्यासाठी आपलं जमीन ओली पाहिजे। असे अनेक फायदे या बीज प्रक्रियेचे आहे। या व्हिडिओमध्ये इथे थांबूया। हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच आगळ्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।